हॅलो स्टुडंट्स, आज आपण पुढचा धडा सुरू करणार आहोत. ज्या चॅप्टरचं नाव आहे चेंजेस फिजिकल अँड केमिकल. चेंजेस म्हणजे बदल, फिजिकल म्हणजे भौतिक बदल आणि केमिकल म्हणजे रासायनिक बदल. बघा मग काय सांगितलेलं आहे, खाली तुम्हाला काही चित्र दाखवलेले आहे. त्या पिक्चर्समध्ये तुम्हाला कोणते बदल हे नॅचरल चेंजेस आहेत. व्हॉट चेंजेस हॅव टेकन प्लेस मटेरियल सीन इन द फॉलोइंग पिक्चर्स, व्हॉट काइंड ऑफ चेंजेस आर दे आर. खालील चित्रामध्ये कोणते बदल आहेत आणि बदल कसे झालेले आहेत. लेट्स रिकॉल या भागामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यामध्ये व्हॉट आर द कॉजेस ऑफ द चेंजेस ऑकरिंग इन आवर सराउंडिंग, म्हणजे आपल्या सभोवताली घडणाऱ्या बदलांची कारणे कोणकोणती असतात. व्हॉट इज मीन्ड बाय मॅनमेड चेंजेस, विच आर धीस चेंजेस, म्हणजे मानवनिर्मित बदल कोणकोणते आहेत आणि ते कोणते आहेत हे तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. पुढे आपण मॅनमेड चेंजेस, नॅचरल चेंजेस हे सगळे भाग पाहणार आहोत. फक्त खाली चित्रामध्ये जे बदल तुम्हाला दाखवलेले आहेत, हे बदल आहेत कोणते हे तुम्हाला सांगायचं आहे. बघा खाली एक दुधाचा ग्लास दाखवलेला आहे, ठीक आहे, आणि त्याच्या शेजारीच एका वाटीमध्ये दही दाखवलेलं आहे. मग हा चेंज कोणता आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. तिथे बर्फ दाखवलेला आहे, हातावर थोडा वेळ ठेवलेला आहे, तो बर्फाचं पाण्यात रूपांतर झालेलं आहे. नॅचरल चेंज आहे हा, ठीक आहे. त्याचबरोबर इथे सीड दाखवलेला आहे, त्याला अंकुर फुटलेला आहे, हा एक चेंज आहे. फटाके फोडलेले आहेत. याप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे कोणता चेंज. लिहिताना मला ज्यावेळी पाठवाल तेव्हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अँड सेवन्थ असे आकडे टाकून कुठला बदल आहे हे तिथे मला लिहून पाठवा. ओके. देन खाली बघा काय सांगितलेलं आहे. विच पॉईंट्स विल यू कन्सिडर व्हाईल क्लासिफाईंग द फॉलोइंग चेंजेस इंटू द 2 ग्रुप्स. बघा खालील गटात वर्गीकरण करत असताना तुम्ही कोणत्या बाबींचा विचार कराल. मग त्याच्यामध्ये फ्रूट फॉलिंग फ्रॉम ट्री, म्हणजे झाडावरून फळ खाली पडत आहे. रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंड गंजणे असं म्हणतो आपण त्याला. रेनिंग, पाऊस पडत आहे. लाईटनिंग अँड इलेक्ट्रिक बल्ब, विजेचा दिवा आपण लावलेला आहे. अँड कटिंग व्हेजिटेबल, भाजी चिरत आहोत. हे बदल जे आहेत याच्यामध्ये तुम्ही नॅचरल चेंजेस आणि मॅनमेड चेंजेस कोणते असे 2 गट तयार करायचे आहेत आणि ते सुद्धा मला लिहून पाठवायचे आहेत. बघा वी हॅव प्रिव्हियसली स्टडीड सम एक्झाम्पल ऑफ चेंजेस लाईक द रायपनिंग ऑफ फ्रूट, स्पॉइलिंग ऑफ मिल्क ऑकर नॅचरली. बघा मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही पाहिलं असेल काही बदलांची उदाहरणे, पण आता फळे पिकणे, दूध नासणे हे नैसर्गिक बदल आहेत, ठीक आहे. कॅन यू थिंक ऑफ अदर एक्झाम्पल ऑफ नॅचरल चेंजेस. मग तुम्ही अजून थोडी तुम्हाला जी माहीत असतील नैसर्गिक बदल जे आहेत त्यांची उदाहरणे लिहू शकता. व्हॉट चेंजेस हॅव यू सीन टेकिंग प्लेस इन द मटेरियल इन युअर सराउंडिंग. मग काय सांगितलेलं आहे बघा, सभोवतालच्या पदार्थांमध्ये घडणारे कोणकोणते बदल तुम्ही पाहिले आहेत. लेट अस लर्न अबाउट चेंजेस इन द ग्रेटर डिटेल इन धिस लेसन. या पाठामध्ये आपण फक्त जे बदल आहे त्याच्याविषयी बोलणार आहोत किंवा शिकणार आहोत. बघा मेनी चेंजेस सच ॲज शार्पनिंग अ पेन्सिल, बेकिंग ब्रेड, कुकिंग फूड आर युजफुल टू अस अँड धीस आर देअर फॉर कॉल्ड युजफुल चेंजेस. बघा पेन्सिलला टोक करणे, भाकरी भाजणे, अन्न शिजवणे अशा कितीतरी बदलांची उपयुक्तता आपल्याला दिसून येत असते, ठीक आहे. म्हणून त्यांना आपण उपयुक्त बदल, युजफुल चेंजेस असं म्हणतो. द चेंजेस दॅट आर नॉट युजफुल ऑर चेंजेस दॅट डू नॉट डू अस हार्म आर कॉल्ड हार्मफुल चेंजेस. म्हणजे उपयुक्त नसणाऱ्या आणि मानवास हानी पोहोचवणाऱ्या बदलांना आपण हार्मफुल चेंजेस म्हणतो, हानिकारक बदल असे म्हणतो, ठीक आहे. आता थिंक अबाउट दॅट, विचार करा असं त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आता कशाचा विचार करायचा आहे, कशाविषयी थिंक करायचं आहे हे आपण बघूया. सॉरी स्क्रीन बदलली आहे. ओके. आता बघा, कॅन यू नाव क्लासिफाय द नॅचरल अँड मॅनमेड चेंजेस यू हॅव लिस्टेड ॲज युजफुल अँड हार्मफुल चेंजेस. जसं आपण पाहिलं की युजफुल आणि हार्मफुल चेंजेस कोणते आहेत, त्याप्रमाणे तुम्ही नॅचरल आणि मॅनमेड, नैसर्गिक आणि मानवनिर्मित बदल कोणते आहेत हे तुम्ही क्लासिफाय करू शकता का. सो फार वी हॅव स्टडीड सर्टन टाईप ऑफ चेंजेस. बघा मग आता आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत आपण काही बदलांचे प्रकार शिकलेलो आहोत. बघा नेमली ब्रस्टिंग ऑफ बलून अँड रायपनिंग ऑफ फ्रूट
फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ देअर ड्युरेशन दॅट इज द टाईम दे टेक टू हॅपन. बघा काय सांगितलेलं आहे, फुगा फुटणे, फळ पिकणे या दोन बदलांच्या कालावधीच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला सांगता येईल. द ड्युरेशन ऑफ ब्रस्टिंग अ बलून इज अ फार शॉर्टर दॅन दॅट ऑफ द रायपनिंग ऑफ द फ्रूट. बघा फुगा फुटण्याचा कालावधी हा फळ पिकण्याच्या कालावधीपेक्षा कितीतरी कमी असतो. चेंजेस दॅट टेक प्लेस इन द शॉर्ट पिरियड ऑफ टाईम आर कॉल्ड अ फास्ट ऑर क्विक चेंजेस. म्हणजे जे बदल जे आहेत हे शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये होतात, अगदी कमी कालावधीत घडतात, त्याला आपण फास्ट किंवा क्विक जलद गतीने होणारे चेंजेस असं म्हणतो. व्हाईल चेंजेस दॅट टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम आर कॉल्ड अ स्लो चेंजेस. जे चेंजेस अगदी लॉंग पिरियड ऑफ टाईम चालतात म्हणजे खूप जास्त वेळ घेत असतात त्यांना आपण स्लो चेंजेस असं म्हणत असतो. ठीक आहे. आता हॅव सम फनसाठी तुम्हाला एक दिलेलं आहे, पण आता आपण ते नाही बघितलं तरीसुद्धा चालेल कारण हे आपल्याला करून बघता येणार नाही, त्यासाठी आपण क्लासमध्ये असतो तर ते झालं असतं. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग आहे हा पॅरेग्राफ जो आहे. मेल्टिंग सम वॅक्स अँड ऑप्टेनिंग द ओरिजिनल सॉलिड वॅक्स अगेन इज समथिंग दॅट वी कॅन डू रिपीटेडली. बघा मेन वितळून पुन्हा मेन मिळवणे हे आपण पुन्हा पुन्हा करू शकतो. द चेंजेस दॅट ऑकर इन द फॉरवर्ड अँड रिव्हर्स डिरेक्शन अगेन अँड अगेन आर कॉल्ड अ रिव्हर्सिबल चेंजेस. म्हणजे आता बघा इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा आणि उलट सुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना रिव्हर्सिबल चेंजेस परिवर्तनीय बदल असं म्हटलं जातं. अ राईप मँगो म्हणजे आंबा पिकलेला आहे, हवेवर कॅनॉट बी ट्रान्सफर्ड बॅक इन टू द रॉ मँगो. आंबा पिकल्यानंतर पुन्हा त्याला आपण कच्च्या आंब्यामध्ये रूपांतर करू शकतो का? नाही. ठीक आहे. वूड कॅनॉट बी ऑब्टेन्ड फ्रॉम ॲश फ्रॉम द ऑन द बर्निंग वूड. मग बघा लाकूड जाळल्यानंतर त्याचं राखेमध्ये रूपांतर होतं, ॲश म्हणतो आपण त्याला. मग हे पुन्हा काय होऊ शकतं, बर्निंग द वूड फॉर्म्ड ऑन द बर्निंग द वूड. पुन्हा आपण त्या राखेला लाकडामध्ये रूपांतर करू शकतो का? नाही. अशा चेंजेसना आपण इरिव्हर्सिबल असं म्हणू शकतो, ऑन चेंजेस असं म्हणतो. ऑन कन्सिडर्ड द अबाव एक्झाम्पल वी फाइंड द सम चेंजेस ऑकर अगेन अँड अगेन आफ्टर डेफिनाइट इंटरवल ऑफ टाईम. सच चेंजेस आर कॉल्ड पिरियडिक चेंजेस. बघा वरील जर उदाहरणांचा आपण विचार केला तर ठराविक कालावधीनंतर काही बदल हे पुन्हा पुन्हा घडून येतात आणि त्यांना आपण पिरियडिक चेंजेस असं म्हणतो, म्हणजे आवर्ती बदल असं म्हणतो. ऑन अदर हँड इट कॅनॉट बी सेड फॉर शुअर व्हेन सर्टन चेंजेस विल रिक्युअर आफ्टर वन्स ऑकरन्स. बघा या उलट एखादा बदल घडल्यावर तो पुन्हा कधी होईल हे निश्चितपणे आपल्याला कधीही सांगता येत नाही. इवन इफ दे रिक्युअर द टाईम इंटरवल इज नॉट फिक्स्ड. तो टाईम आपल्याला माहीत नसतो किंवा तो मधला गॅप असतो, टाईम इंटरवल असतो, तो आपल्याला माहीत नसतो. सच चेंजेस आर कॉल्ड नॉन पिरियडिक चेंजेस. अशा बदलांना आपण नॉन पिरियडिक चेंजेस असं म्हणत आहोत. ठीक आहे. म्हणजे अनावर्ती बदल असं म्हणत आहोत. बघा आजच्या भागात जर काही शंका असेल तर नक्की विचारा आणि राहिलेला भाग हा आपण उद्याच्या तासाला घेऊया. काहीही शंका असेल तर नक्की विचारा. जे लिहायला सांगितलेलं आहे ते लिहून मला ग्रुपवर टाकू नका, माझ्या नंबरवर पाठवून द्या. थँक्यू सो मच.